हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर दिवसाची सुरुवात छान अशी आज स्वामींच्या पूजेपासून करावं म्हटलं, कारण आज होता गुरुवार आणि सगळ्यांना तर माहीतच आहे की मी स्वामींचे 21 गुरुवारचं व्रत करत आहे. तर त्यातलाच आजचा गुरुवार आहे, 13वा गुरुवार. तर चला मग पाहूयात की माझा आजचा दिवस कसा झाला आणि मी आजची श्री स्वामी समर्थांची पूजा वगैरे कशी केली. दिवसाची सुरुवात खूप छान झाली. पूर्ण घर वगैरे छान स्वच्छ करून, मस्त आंघोळ वगैरे करून फ्रेश दिवसाची सुरुवात केली उंबरठा पूजनापासून. तर उंबरठा पूजन कसं करायचं हे तर मी तुमच्यासोबत शेअर केलंच आहे. त्याचा स्पेशल व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. जर कोणी पाहिला नसेल तर एकदा माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि नक्की चेक करा. बाहेरची पूजा वगैरे झाली, आतली देवांची पूजा झाली. तर म्हटलं चला आता लगेच आपण तुळशीची पूजा करून घ्यावी. त्यासाठी बाहेर आले गॅलरीमध्ये आणि छान असं तुळशीची पूजा करून घेतली आणि नंतर मग इथे एक तुळशीजवळ छोटीशी रांगोळी काढून घेतली. आपण आपल्या घरातील तुळशीजवळ दररोज रांगोळी काढली पाहिजे. त्यामागे पण बरीचशी धार्मिक कारणे आहेत आणि आपल्याला सुद्धा खूप जास्त प्रसन्न वाटतं. तर हे सगळ्या गोष्टी करते वेळेस आपण धूप लावणं सुद्धा गरजेचं आहे, कारण याने आपल्या घरात पॉझिटिव्हिटी आणि आपलं मन सुद्धा अगदी प्रसन्न राहतं. अशीच मी सुद्धा गोपदमची छोटीशी रांगोळी काढली, हळदी कुंकुम लावलं आणि अशा पद्धतीने काहीशी तुळशीची पूजा करून घेतली. आणि जसं की तुम्हाला माहीतच आहे, उंबरठा पूजन वगैरे झाल्याच्या नंतर मी सरळ स्वामी समर्थांची पूजा करून गुरुचरित्राचं पारायण करते. अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर माझ्या एकदा प्रोफाईलला व्हिजिट करून जी मी अगोदरचे 12 गुरुवार माझे झालेले आहेत 21 गुरुवारपैकी, तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच पाहू शकता. तर पूजेची सुरुवात सगळ्यात अगोदर आपल्याला घर स्वच्छ करून आणि दुसरं म्हणजे उंबरठा पूजनाने करायचं आहे, तुळशीची पूजा करायची आहे आणि नंतर मग आपल्याला इथेली सुद्धा जागा स्वच्छ करायची आहे. देवघराच्या कुठल्याही कोपऱ्यात किंवा कुठे आपण स्वामींची पूजा करणार आहोत तिथे नंतर एक पाट ठेवायचा आहे छोटा, त्यावर एक लाल कलरचं वस्त्र आपल्याला अंथरून घ्यायचं आहे. आणि कुठलीही पूजा करायच्या अगोदर आपल्याला सुरुवात निरंजनापासनं करायची असते. हे तर मी अगोदर सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर निरंजनाची पूजा काहीशी अशी करायची आहे. खाली थोडंसं अक्षता टाकायच्या नंतर त्यावर निरंजन ठेवायचा. निरंजनाला हळदी कुंकू वाहून आपल्या डोक्याला हळदी कुंकुम लावून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे. आता एका प्लेटमध्ये आपण स्वामींची मूर्ती ठेवूयात किंवा आपण तांब्याच्या गंगाळमध्ये वगैरे सुद्धा ठेवू शकतो. नंतर आपल्याला स्वामींना पाण्याने, पंचामृताने आणि परत पाण्याने असा मिळून आपल्याला स्वामींना अभिषेक घालायचा आहे. असा स्वामींचा अभिषेक करून घ्यायचा आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की ही पूजा करते वेळी कुठल्या मंत्राचा जाप करायचा किंवा काय म्हणायचं. तर हवं तर तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणून सुद्धा ही पूजा करू शकतात किंवा मानस पूजा तर अतिउत्तम आणि खूप जास्त सुंदर, कारण मानस पूजेमध्ये बराचसा उल्लेख आहे, बरंचसं काही त्यामध्ये स्वामींच्या पूजेविषयी, पूजेपासनं तर पूर्ण नैवेद्यापर्यंत त्यामध्ये उल्लेख आहे. म्हणून हवं तर तुम्ही मानस पूजा तोंडाने म्हणू शकतात. जर पाठ नसेल मानस पूजा तर आपण फोनवर लावून सुद्धा पूजा करू शकतो. तर अशा पद्धतीने अगोदर पाण्याने, परत पंचामृताने आणि परत पाण्याने असा आपल्याला स्वामींचा अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि नंतर स्वामींची मूर्ती आपल्याला त्या छोट्याशा पाटावर स्थानापन्न करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपला स्वामींचा अभिषेक झाला की आपल्याला स्वामींना छान असं चंदन लावून घ्यायचं आहे, कारण स्वामींना चंदन खूप जास्त आवडतं. स्वामीची पूजा करत असाल तर चंदन आणि धूप अजिबात विसरू नका. ह्या 2 गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. तसंच माझ्याकडे जी त्रिमूर्तीची फ्रेम आहे त्याला सुद्धा आपल्याला चंदन लावून घ्यायचं आहे, त्रिमूर्तीच्या फोटोला आणि विठुरायाला सुद्धा. नंतर आपल्याला पिवळं फूल वाहून घ्यायचं आहे आणि पिवळं फूल वाहून स्वामींना नमस्कार करून घ्यायचा आहे. आपल्याकडं पिवळं फूल नसेल तर आपण दुसरी फुले सुद्धा होऊ शकतात. फुलांनी आपलं मंदिर सुद्धा अतिशय प्रसन्न वाटतं आणि आपल्या मनाला सुद्धा छान वाटतं. म्हणून हवं तर मला तर फुले व्हायला खूप जास्त आवडतात. आणि नंतर स्वामींना नमस्कार करून आपल्याला गुरुचरित्राची पूजा करून घ्यायची आहे. स्वामी चरित्र सारामृत जे आहे त्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि आपल्याला वाचायला सुरुवात करायची आहे. तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला डिटेल सांगितलंच आहे कसं वाचायचं, कशा पद्धतीने आपल्याला वाचायचं आहे, कशा पद्धतीने डिवायडेड करायचे आहेत त्याचे अध्याय. 3 अध्याय 7 दिवस किंवा 7 अध्याय 3 दिवस किंवा एकाच दिवशी 21 अध्याय असं सुद्धा आपण वाचू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 21 गुरुवारचं व्रत करायचं आहे.
बऱ्याच जणांच्या मनात असतं की आपल्याला सुरुवात करायची, पण सुरुवात करायची कुठून हे बऱ्याच जणांना कळत नाही किंवा वेळ ॲडजस्ट होत नाही. जर तुमच्याही मनात असेल तर या गुरुवारपासून तुम्हीसुद्धा नक्कीच हे 21 गुरुवार व्रताला सुरुवात करा. आणि असं नाही की प्रत्येकाने 21 केले पाहिजे, कोणी 5, 9, 11सुद्धा करू शकता. आपल्या इच्छेनुसार आपण करू शकतो, पण स्वामींचे हे गुरुवार तुम्हीसुद्धा नक्की करा. तुम्हालासुद्धा खूप छान एक्सपिरियन्स येईल आणि महत्त्वाचं म्हणजे मनाला खूप जास्त शांत आणि घरामध्ये सुद्धा खूप जास्त शांत, समाधान असं फील होतं. तर अशा पद्धतीने गुरुचरित्र वाचून घ्यायचं. मी अगोदर 21 गुरुवार एकाच दिवशी 21 अध्याय एकाच दिवशी वाचायची, पण कामाने वगैरे या गोष्टी पॉसिबल नाहीत, म्हणून आत्ता 3-3, 7 दिवस करते. आणि या माझ्या कामानुसार सुद्धा किंवा बच्चू छोटा असल्यामुळे मला मॅनेज होतं. जसं तुम्हाला मॅनेज होईल त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा गुरुचरित्राचं पारायण करू शकतात. तर आजचा सुद्धा माझा हा 13वा गुरुवार खूप छान पद्धतीने पार पडला आणि मला असं वाटते की स्वामीच्या इच्छेने, आशीर्वादाने माझे हे 21 गुरुवारसुद्धा खूप छान पार पडणार आहेत. आणि अगोदरचे 12 गुरुवारसुद्धा खूप सुंदर, आणि जेव्हापासून मी हे करते व्रत तेव्हापासून मला खूप जास्त छान फील होते, पीस फील होते. आणि तसंच तुम्हालासुद्धा होईल. तुम्ही नक्की ट्राय करा, काहीसुद्धा अवघड नसतं. हवं तर उपवास करू शकतो किंवा जेवण करूनसुद्धा आपण करू शकतो. जोपर्यंत पूजा व्हायची आहे तोपर्यंत फळ वगैरे खाऊन आपण पूजा करायची. गुरुचरित्र वाचून झालं किंवा स्वामी चरित्र सारामृत वाचून झालं की नेक्स्ट म्हणजे आपल्याला स्वामींची आरती करून घ्यायची आहे. अगोदरसुद्धा मी तुम्हाला म्हटलं, जर सकाळी तुम्ही ही पूजा केली तर आपल्याला 2 वेळा आरती करायची, कारण घरातले बरेच जण सदस्य घरात नसतात. तर सगळ्यांसोबत आपल्याला स्वामींची आरती करायची आहे, स्वामींना धूप द्यायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्यामध्ये काय, तर सकाळी हवं तर उपवास असेल तर फराळाला आपण जे बनवतो ते स्वामींना आपल्याला दाखवायचं आहे व स्वामींना नमस्कार करायचा आहे. आणि रात्री उपवास सोडायला जे काही खीर वगैरे गोड पदार्थ आपण बनवणार आहोत ते स्वामींना दाखवायचं आहे आणि स्वामींना नमस्कार करायचा आहे. तर अशा पद्धतीने काहीशी माझी आजची 13वा गुरुवारची पूजा पार पडली. खरंच मनाला खूप जास्त छान वाटलं. आणि नंतर मग मी अक्कलकोटमध्ये स्वामीच्या मठांमध्ये जाऊन छान स्वामीचं दर्शन घेतलं. आणि असा होता माझा आजचा काहीसा दिवस. तर आय होप तुम्हाला सुद्धा इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच थोडं का होईना मोटिवेट माझ्या व्हिडिओपासून झाला असताल आणि तुम्हाला सुद्धा सुरुवात करायला थोडीशी का होईना पण प्रेरणा नक्कीच भेटली असेल. तर अजून तुम्ही सुद्धा सुरुवात केली नसेल तर नक्कीच करा. आणि नंतर मंदिरात गेल्याच्या नंतर म्हटलं चला थोडंसं आपण इथे सुद्धा स्वामी समर्थ प्रार्थना अष्टक वगैरे तिथे ते वाचलं, स्वामींचं छान दर्शन घेतलं, तिथे विश्रांत 5-10 मिनिटं बसलो. खूप छान वाटलं, मनाला पण खूप जास्त समाधान वाटलं. स्वामींचं तिथे सुद्धा नामस्मरण केलं आणि छान असं गुरुवारचं स्वामींचं दर्शन जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत आपला उपवास किंवा पूजा पूर्ण झाली असं वाटत नाही, मला तरी किमान. तर पुन्हा भेटूयात आणखी नेक्स्ट गुरुवारी. तोपर्यंत बाय बाय.